मराठवाडा आणि विदर्भामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे। घोडभर पाण्यासाठी नागरिकांना जे ते वणवण करावी लागतीये। अनेक जलसाठ्यांनी तळ गाठलेला आहे, अनेक नद्या कोरड्या ठाक पडलेल्या आहेत, त्यामुळे पाण्याची भीषण टंचाई निर्माण झालेली आहे। मी सध्या उभा आहे मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर असलेल्या पैनगंगा नदीपात्रामध्ये। माझ्या मागे हे तुम्हाला वाळवंट जरी वाटत असलं तर हे आहे पैनगंगा नदीचं पात्र। दूरपर्यंत फक्त माती, वाळू आणि दगड पाहायला मिळत आहेत। कधी काळी जे ते ही नदी प्रवाहित असायची, परंतु यावर्षी नदीनं जे ते तळ गाठलेलं आहे, या नदीच्या भरवशावर मराठवाडा आणि विदर्भातील हजारो हेक्टर शेतजमीन जे ते ओलिताखाली आलेली असते। परंतु यावर्षी पाणीच नसल्यामुळे जवळपासच्या शेतीचं जे ते मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। फळबागा आहेत, जे उन्हाळी पिकं आहेत, त्यांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। एकूण 495 किलोमीटर लांबीची असलेली ही पैनगंगा नदी बुलढाणा जिल्ह्यातून या नदीचा उगम होतो। बुलढाणा, वाशिम, हिंगोली, यवतमाळ, नांदेड या जिल्ह्यामधून ही नदी जाते। या नदीच्या भरवशावर जवळपासचे मराठवाडा आणि विदर्भातील मोठ्या प्रमाणात शेती ओलिताखाली आलेली असते। या नदीत पाणी असल्यानंतर जवळपास असलेले जे जलसाठे आहेत त्यांच्या पाणी पातळीत सुद्धा मोठी वाढ झालेली असते। परंतु यावर्षी ही नदी कोरडी ठाक पडल्यामुळे जलसाठ्यांनी सुद्धा तळ गाठलेला आहे, त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे। नदीचं एकंदरीत हे चित्र बघता मराठवाडा आणि विदर्भातील दुष्काळाची एक दाहकता आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळते। परंतु असे असताना सुद्धा शेतकऱ्यांना मोठा प्रश्न पडलेला आहे। नदीच्या आसपास राहणाऱ्या गावकऱ्यांना सुद्धा मोठा प्रश्न पडलेला आहे। कारण आता जर पाऊस काळ लवकर झाला नाही, पाऊस जर वेळ सुरू झाला नाही, तर हे चित्र अधिकच गडद होऊ शकतं, अधिकच गंभीर होऊ शकतं। त्यामुळं मायबाप सरकारनं यांच्या पाणी टंचाईची जी दाहकता आहे ती बघावी आणि या सर्वांसाठी चांगला निर्णय घ्यावा, अशी मागणी येथील ग्रामस्थ शेतकरी करू लागलेले आहेत। कॅमेरा पर्सन आकाश माधव दिपके, ABP माझा, पैनगंगा नदी, हिंगोली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।